चॅनल ऑलराउंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी इथे तुम्हाला साइडर हेअरस्टाईल, एंगेजमेंट हेअरस्टाईल, तुम्हाला जे योग्य वाटेल ती हेअरस्टाईल तुम्ही इथे देऊ शकतात। तर हेअरस्टाईल ही छोटीशी आहे, झटपट होणारी आहे आणि ही हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच उपयोगात पडणारी आहे। छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया। तर इथे मी काय केलं, इयर टू इयर पार्टिशन करून घेतलं, त्यानंतर क्राउन एरियावर सुद्धा पार्टिशन केलं, त्यानंतर नेप एरिया जो बॅक साइडचा आहे तिथनं मी एक छोटीशी बट घेतलेली आहे, त्याला स्ट्रेटनिंग मशीन मध्ये 1 राउंड मध्ये फोल्ड केलेला आहे, एकदाच फोल्ड केलेला आहे आणि मी आज स्ट्रेटनिंग मशीनने कर्ल्स करायला तुम्हाला शिकवत आहे, दाखवत आहे। ही हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच उपयोगात येणार आहे। त्यानंतर जे कर्ल्स केलेले आहेत त्याला मी टाफ्टचा स्प्रे मारून घेतला आहे होल्डिंगसाठी। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कर्ल्स करून घ्यायचे आहे। त्याला मी त्यानंतर वेगळं करून घेतलेले आहे, छोटे छोटे सेक्शन करून घेतलेले आहेत। नेक्स्ट सेक्शन सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे सेक्शन बाय सेक्शन कर्ल्स करायचं आहे। त्यानंतर मी पुन्हा एक सेक्शन करून घेतलं, त्याला पिनने टक करून घेतलं आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्वात आधी स्ट्रेटनिंग मशीन थोडीशी फिरवून घ्यायची आहे वरच्या दिशेला आणि मग त्या स्ट्रेटनिंग मशीन मध्ये आपल्याला एक बट अशी राउंड करायची आहे। राउंड करून मग आपण ते सगळ्या बट्स ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, सुटसुटीत करून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपल्या केसांमध्ये बाउन्स क्रिएट होईल आणि आपले केस हे जास्त हेवी दिसतील। तर कर्ल्स करून झाल्यानंतर स्प्रे हा तुम्हाला मारायचाच आहे, कारण की आपले कर्ल्स जे आहेत ते जास्त वेळ होल्ड राहिले पाहिजे, त्यांचे कर्ल्स जे आहे ते पूर्ण दिवस स्टे राहिले पाहिजे। त्यासाठी तुम्हाला एका चांगल्या ब्रँडचा हेअर स्प्रेचा उपयोग करून घ्यायचा आहे। हेअर स्प्रेला हायगाई करायची नाहीये, व्यवस्थित स्प्रे करायचं की जेणेकरून आपले कर्ल्स हे जास्त वेळ राहतील। तर अशा प्रकारे हे बघा, थोडंसं मी फिरवून घेते आणि मग एक बट त्याला फोल्ड करत आहे, राउंड करून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे खाली यायचं आहे, की जेणेकरून आपले कर्ल्स हे स्टे करतील, जास्त वेळ राहतील। जर का तुम्ही फटाफट असं जर का आयनिंग करून सोडत असाल तर तुमचे कर्ल्स हे जास्त वेळ टिकणार नाही। त्यानंतर मी इथे व्हिडिओची स्पीड थोडी वाढवून घेतलेली आहे, कारण आपल्याला एकच प्रकारे ते दाखवायचं आहे। तर पूर्ण हेअर्समध्ये आपल्याला व्यवस्थित असे कर्ल्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे रोज पॅटल्सने रोज कसं लावायचं ते सुद्धा मी इथे शेअर करणार आहे, दाखवणार आहे। आपला क्राउन एरिया जो आहे तो सेक्शन मी आता इथे करत आहे। पूर्ण हेअर्समध्ये तुम्हाला अशाच प्रकारे कर्ल्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याला अशा प्रकारे डिवाइड करून घ्यायचं आहे, वेगवेगळे सेक्शन करून घ्यायचे आहे। जर का त्यांना एकदम बारीक कर्ल्स हवे असतील तर तुम्ही छोटे छोटे सेक्शन घेऊ शकता आणि जर त्यांना हेवी कर्ल्स हवे असेल, मोठे मोठे कर्ल्स हवे असतील तर तुम्ही त्यांना मोठे मोठे ठेवू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी इथे रोजचे पॅटल्स गोळा केले आणि आपल्या यूपिन मध्ये मोती टाकून घेतलेले आहे। त्यानंतर ही यूपिन मी अशा प्रकारे बॅक साइडला लावून घेणार आहे। फ्रंट साइडची हेअरस्टाईल माझ्याकडनं रेकॉर्ड झाली नाही, खूप घाई होती, मी विसरून गेले होते। तर मी समोरून आहे ना छोटे छोटे बर्ड्स जे आहेत त्याला पीळ देऊन घेतलेली आहे आणि मग ते बॅक साइडला टक केलेलं आहे। ही हेअरस्टाईल एकदम सोपी आहे, तुम्ही एंगेजमेंट लुकसाठी किंवा साइडरसाठी अशा प्रकारे हेअरस्टाईल नक्कीच करू शकता। हे बघा, हे अशा प्रकारे मी समोरून एक एक बट करून घेतलेली आहे आणि तिला पीळ दिलेला आहे आणि फ्रंट साइड जो आहे तो आपला अशा प्रकारे दिसत आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे। बाय बाय, सी यू, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।